साक्री ग्रामपंचायतीचा 1 दिवसाचा कारभार महिला पदाधिकाऱ्यांनी सांभाळला. महिला दिनानिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम. प्रतिनिधी राजू पिंजारी, साक्री. जागतिक महिला दिन आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे औचित्य साधून साक्री तालुका यावल ग्रामपंचायतीमध्ये एक अत्यंत स्तुत्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. 9 मार्च 2026 रोजी साक्री ग्रामपंचायतीचा संपूर्ण 1 दिवसाचा प्रशासकीय कारभार महिला पदाधिकाऱ्यांनी यशस्वीपणे सांभाळून महिला शक्तीचा परिचय करून दिला. साक्रीचे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत सौ. रचना दीपक पाटील यांनी सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली, तर पुरुष ग्रामपंचायत सदस्यांच्या पत्नींनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून पदभार स्वीकारला. एकूण 18 महिला पदाधिकाऱ्यांनी दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन करण्यासाठी विशेष बैठक घेतली आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीच्या दिवसभराच्या कामकाजाचे नियोजन केले. याप्रसंगी आयोजित विशेष महिला मेळाव्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ. रचना दीपक पाटील, उपसरपंच नूरबी तस्लीम खान आणि उपस्थित सर्व महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य क्षेत्रात सदैव कार्यरत असणाऱ्या सर्व आशा वर्कर भगिनी तसेच महिला व बालविकास क्षेत्रात आपले यशस्वीपणे कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदभार घेतलेल्या सरपंच सौ. रचना दीपक पाटील होत्या. कार्यक्रमादरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्या सौ. पुष्पाताई पाटील, सौ. रोहिणी नेवे आणि सौ. अर्चना नेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडून आयोजित केलेल्या या अभिनव महिला दिनाचे कौतुक केले. यावेळी डिजिटल व्यवहार करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे यावर एक विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका सौ. मंगला सुधाकर नेवे यांनी केले. यानंतर सरपंच सौ. रचना पाटील व महिला पदाधिकारी तसेच उपस्थित महिला भगिनींनी ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालतो याची कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे रंगरंगोटी, फर्निचर आणि सुखसुविधांमुळे पालटलेले रूप पाहून आनंद व्यक्त केला. या अभिनव उपक्रमामुळे उपस्थित महिला भगिनी भारावून गेल्या होत्या.